जीवनाला अर्थ नाही ते उगाच आहे. अगोदर तू आहेस, मग विचार येतात. विचारांच्या आधी तू असल्याशिवाय विचार कसे येणार? आता जे ऐकता ते ध्यानात धरून राहणे हे सर्वात मोठे ध्यान. सकाळी आलेली जाग झोपेपर्यंतच व्यवहार करते व झोपून जाते. हा पुढे तुम्हाला साक्षात्कार होईल. ही जाग म्हणजेही तू नव्हे. एके दिवशी ही जाग कायमची झोपून जाईल. आमचे म्हणणे जगावेगळे आहे. देहाची ओळख धरून चालणाऱ्याला हे उपयोगी नाही. जीवनाचा अर्थ काय? जीवनाला अर्थ काही नाही. ते उगाच आहे. फक्त पहा. ते लघवी करण्यासारखे आहे. जीवन म्हणजे आत्मज्ञान असा अर्थ घेतलात तरी मिळवलेले ज्ञान मिथ्याच आहे. ते पासंगाला राहणार नाही. प्राण सोडून गेला की होता नव्हतास असा होणार. ब्रह्म सदाचे आहे. आपण आहोत हे ज्ञानही ब्रह्मालाच होते. व्यक्तीला ज्ञान नसते. तू आहेस ही श्रद्धा सर्व दुःखाचे कारण आहे. तू आहेस हे मिथ्या आहे हे कळणे हेच परमार्थाचे सार. दुसऱ्याचा विचार करणारे सगळे, स्वतःचा विचार कोणी करत नाही. अनन्य अपार ईश्वराचा शोध घ्यायला जातो, पण जगाचे बीज एक कणभर जाणीव आहे. तिचा विचार कोणी करत नाही. चिदाकाश हे जाणवत्या जाणीवेचे नाव आहे. तुम्हाला जगाचे ज्ञान जाणीवेच्या बाहेर होत नाही. कायेतील ब्रह्मरंध्रात जग निर्माण होते. झोप, समाधी, मरण म्हणजे विसरणे. मरण ही दशत आहे. विसरणे हा स्वभाव आहे. जागृती व स्वप्न या दोन्ही जगाचे उगमस्थान ब्रह्मरंध्र आहे. तुम्ही असलेल्या ज्ञानाची मागची बाजू सत्य नित्य आहे. तुम्ही असलेले ज्ञान हंगामी आहे. वाचेने कुणाला दुखवू नका. कुणाच्या मोठेपणात उणेपणा काढू नका. जे मिथ्याच आहे त्याची अपेक्षा काय करायची? उपेक्षा काय करायची?